आज के ब्लॉग की शुरुआत हो रही शाम के 6:32 से। अभी जस्ट मैंने 6:32 करी क्योंकि पालखी थी इधर की कर्जत की साईबाबा की मानाची पालखी थी, तो उसके दर्शन के लिए जा रहा हूँ। मित्रांनो, आता आम्ही निघलोय पालखीचे दर्शन घेण्यासाठी. कर्जत परिसराची साई पालखी. ओम साईराम. ओम साईराम. अध्यक्ष साहेब ओम साईराम. ओम साईराम. तो है फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो फ्रेंड्स, आज के ब्लॉग की शुरुआत हो रही शाम के 6:32 से। अभी जस्ट मैंने 6:32 करी क्योंकि आज मैं जा रहा हूँ, अभी जा रहा हूँ थोड़ी देर में बाहर कशिले वो साइड जा रहा हूँ, क्योंकि मशी के भी आगे जा रहा हूँ, क्योंकि पालखी थी इधर की कर्जत की साईबाबा की मानाची पालखी थी, तो उसके दर्शन के लिए जा रहा हूँ। तो आपको दिखेगा उधर का दर्शन। और अध्यक्ष कौन वाले में क्या सत्यवाड़ा वाले में ओए, तो उनसे मुलाकात भी लेंगे। मुझे कुछ पालकी का मालूम नहीं, कब शुरू हुई कब नहीं, तो पालकी के बारे में उनको पूछेंगे भी। आपको सब है ये ब्लॉग सब्सक्राइब करें, शेयर करें। ओके, अभी फिलहाल मैं देश राष्ट्रीय करिए, थोड़ी देर बाद आपको मिलता हूँ, तो उधर का सब दिखाऊंगा। ओके, समीर काका, मैं और गैंग साई के ईवानी ग्रुप में से 2-3 जन जा रहे हैं। ओके, आपको दिखाऊंगा। तो फ्रेंड्स, अभी मैं रेडी हो चुका हूँ। अभी मैं चाहता हूँ, मैं छप्पा वगैरह सब आए, मैं चाहता हूँ अभी निकल दो। मित्रांनो, आता आम्ही निघलोय कडाव इथून. मस्त जातो, दर्शन घेतो बाबांचे, पालखीचे दर्शन वगैरे घेतो, दाखवतो सगळं काही तिथं. आता महेशप्पा गाडी चालवतात, पुढे रिक्षा चालवतात. जायगावला चालू आहे साई पालखीचं दर्शन करायला. दाखवतो मजाला. लय कालव झालं मित्रांनो, अजून पोहोचलो नाही. मी पोहोचतो अडवल्यात आता. इथं आता नाही, इथं म्हशीला आलो. आता म्हशीला पोहोचलोय. जत्रा होती म्हशीला, इथं म्हशीला पोहोचलो. आता म्हशीला सोडून लय टाइम अजून पोहोचू, अर्धा 1 तासात. मित्रांनो, आता आम्ही जायगावला पोहोचलोय आणि आता पालखीचं दर्शन घेतो आम्ही. दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, बाबांचे दर्शन झाले फायनली. साई बाबा की जय. ओम साईराम. कर्जत परिसराची मानाची पालखी, बाबांचे दर्शन झालेले आहे तिथे मित्रांनो सक्सेसफुली. आणि पालखी पण 1 नंबर सजवले, मस्त. बाबांचे दर्शन झाले, मस्त सजवले पालखी, मस्त सजवले. आणि पालखीचा अनुभव वेगळाच अनुभव असतो मित्रांनो. लय मजा येते पालखीला. आज ते दिवस आत्ता पण आठवतात मला. पहिली मानाची पालखी साईबाबा आत्ता पण आठवतात. अध्यक्ष साहेब ओम साईराम. ओम साईराम. पालखीची सुरुवात कधी झाली? 2012. कर्जत परिसराची मानाची पालखी कधी निघली कर्जतवरून? 2012. नाही म्हणजे यावर्षी 1 तारीख 1/2/2026. 2000. आणि पोहोचेल कधी? 8ला. 8ला. आणि दर्शन 9ला दर्शन. आणि पालखीचा अनुभव वगैरे सांगा जरा. पालखीचा अनुभव असा सांगायची की जी पोरं जी रस्त्याने जाताना समोरच्याला अरे तुरे बोलायचे, हे बोलायचे, आज पालखीला निघताना ओम साईराम बोलतात. आणि काही पोरांना अशी शिकून भेटले की समोरच्या माणसाला उलट बोलायचं नाही, आदर नाही बोलायचं. दुसरी गोष्ट, संस्कार चांगले भेटलेत. आणि किती वर्ष झाली पालखीला आता? 15 वर्ष चालू आहे. आणि आता टोटल म्हणजे 15 वर्ष झाली. किती जण आहेत आता पालखीला टोटल? दरवर्षी 200 पोरं असतात. यावर्षी थोडे इलेक्शनच्या हिशोबाने पोरं थोडी कमी आहेत. आणि पालखी पोहोचेल कधी? 8 फेब्रुवारी. 8 फेब्रुवारी. आणि सोय कशी? जेवण वगैरेची, झोपायची? खूप चांगली सुंदर सोय असते. प्रत्येक गावकरी आम्हाला सोय करतात. पहिली वाऱ्याची सोय असते, दुसरे जायगाव ग्रामस्थ मंडळ ते करतात, तिसरं सावर्णे, चौथं पिंपळगाव जोगवा, 5वं निळवंडे आळेफाटा, आणि 6वे डोळासना, 7वे निळवंडे शाळा, आणि 8वे नांदूर. कसं वाटतं? आणि एवढे वर्ष पालखीला आले म्हणजे तुम्हाला कसं वाटतं एवढे वर्ष पालखीला आले? मग खूप छान वाटतं एकदम. पालखीचा अनुभवच वेगळा आहे. जो पालखीला येतो तो कधीच विसरत नाही. पालखीचा अनुभव खूप सोहळा, एकदम आनंद वेगळाच आहे. त्याच्यामध्ये बाबांच्या हिशोबाने बाबाच घेऊन जातात आम्हाला. आणि कोणाला पालखीला यायचं असेल तर कसं येईल? पालखीला येण्याची आम्ही अगोदर 2 महिने अगोदर तयारी चालू असते आम्हाला. 1 महिना अगोदर आमची त्यांची फॉर्म वगैरे भरणं असतं, शिबिर असतं, त्यांचे सर्टिफिकेट वगैरे, त्यांचा इन्शुरन्स काढतो आम्ही ₹1,00,000 8 दिवसाचा असतो. मेडिसिन असतं आमच्याकडं, डॉक्टरांचे औषध वगैरे दिलेले असतात. ते मग सगळी सोय करतात? सगळी सोय असते. 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, चहा, पाणी, राहण्याची, पाणी पिण्याची, जीवन बिस्लरी पाणी, बाहेरचं पाणी नाहीये. ठीक आहे. ओम साईराम. ओम साईराम. मित्रांनो, साईबाबांची मूर्ती बसवली टेम्पोवरती, मस्त बसवली, सजावट पण मस्त झाली. साईबाबांची फ्रेम पण लावली टेम्पोच्या आतमध्ये, लय चांगली सजावट केली आणि मस्त सोय केली. इथं झोपायची सोय चालू आहे, तर साईभक्त वगैरे झोपतात इकडं. इथं जेवणाची सोय केली, सगळे भक्त जेवतात इकडं.
पालखी इकडं आणि भजन वगैरे सोय वगैरे त्याची गेली इकडे सगळी सोय केली. साईबाबांचा खूप ठेवला मित्रांनो इथे पूजा बिजा केली परिसराची साई पालखी इकडे सगळी भजनाची व्यवस्था केली. मित्रांनो आता मी पालखीचं दर्शन घेऊन निघलो कधी अर्धा 1 तास झाला. फ्रेंड्स अभी मैं घर आ चुका हूँ और अभी मैं सोता हूँ फिलहाल। और आपको पालकी कैसी कर्जत परिसर की मानिची पालकी थी वो सत्तू वड़ा पाव ना कर्जत का फेमस उसके जो ओनर है ना उनकी तरफ से पालकी रहती है वो ऑर्गेनाइज करते हैं। ओके तो फ्रेंड्स अभी मैं इस ब्लॉग को एंड कर सकता हूँ तो लाइक करना शेयर करना चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल भूलना तो नेक्स्ट ब्लॉग में थैंक्स फॉर वॉचिंग बाय।